नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, एखादा उच्च शिक्षित व्यक्ती जर मुख्यमंत्री झाला तर तो काय करू शकतो याचं चांगलं उदाहरण जे आहे मित्रांनो, आपल्याला विजय थलपती हा पाहायला मिळत आहे. विजय थलपती हा जो आहे मित्रांनो, तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने सर्वात अगोदर काही काम केलं असेल तर त्याने काम केलं त्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे आहे सर्वात जास्त उच्च शिक्षित असे मंत्री आपल्याला पाहायला मिळत आहे. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडताना दिसत आहे की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणजे त्या मंत्रिमंडळामध्ये जे सर्वात उच्च शिक्षित असे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे की त्या ठिकाणी ग्रॅज्युएट तर आहेत, IIT आहेत, MBBS डॉक्टर्स आहेत आणि अशी अनेक उच्च शिक्षित लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतच आहे. परंतु त्याचसोबत मित्रांनो, सर्वात मोठा दणका जो आहे विजयने सर्वात मोठा दणका जो आहे RSSला दिलेला आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी तो निवडून आल्यानंतर सर्वात अगोदर त्याने एक वक्तव्य केलं. तो म्हणाला की मी RSSचा कट्टर विरोधक आहे आणि त्या ठिकाणी त्याला विचारलं गेलं की तो RSSचा का विरोधक आहे, ते हिंदू संघटना आहे म्हणून किंवा अदर काय आहे. तर त्या ठिकाणी बोलत असताना तो म्हणाला की चंद्रशेखर आझाद, त्याचसोबत सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार सारखे लोक जे आहेत RSSच्या विरोधात होते आणि यासारखी लोक जर RSSच्या विरोधात असतील तर मी देखील RSSच्या विरोधात आहे. कारण मी पेरियार, डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांवरती चालणारा माणूस आहे, त्यांच्या विचारांवरती चालणारा मी मुख्यमंत्री आहे. अशा प्रकारचं त्याने वक्तव्य केलं आणि त्या ठिकाणी त्याने सर्वात मोठा दणका जो आहे RSSला दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत आता त्या ठिकाणी आपल्याला तामिळनाडूमध्ये जे काय RSSचं वर्चस्व होतं किंवा जे काय RSSचं जे काय संघटन होतं त्याला संपुष्टात आणण्याचं काम किंवा RSSला त्या ठिकाणी दणका देण्याचं काम जो आहे या ठिकाणी विजय करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आणि सर्वच जण त्याचं जे आहे त्या ठिकाणी कौतुक करत आहे. सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल अनेक लोक व्यक्त होताना देखील आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, गेली अनेक वर्ष आपण पाहत आहोत RSS कडनं जे आहे संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळे जातीवादी घटना घडून आणल्या जातात असा आरोप त्यांच्यावरती होत असतो. परंतु मित्रांनो, त्यांच्यावरती आरोप होत असताना देखील सध्या सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपचा तो जो आहे मित्र पक्ष, मित्र संघटन असल्यामुळे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होताना आपल्याला दिसत नाही. आणि त्याचसोबत मित्रांनो, विजय सारखा व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तो जो आहे थेट उघडपणे RSSला विरोध करतो. आणि त्याचसोबत मित्रांनो, विजयने गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे निवडणुकांच्या अगोदर देखील एक गोष्ट सांगितली होती की मला जेव्हा राजकारणामध्ये यायचं होतं तेव्हा मी सर्वात अगोदर 6 महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र वाचले आणि त्याचसोबत त्यांनी लिहिलेली पुस्तके मी वाचन केली. त्यामुळे मला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिप्रिय आहेत. आणि त्याचसोबत भारत देशातील कुठल्याही विद्यार्थ्याला जर या ठिकाणी प्रगत व्हायचं असेल आणि त्याला जर समोर जायचं असेल तर त्याने सर्व गोष्टी सोडल्या पाहिजे आणि त्याने सर्वात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले तर तुमची प्रगती नक्कीच होते आणि तुमची प्रगती होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी विजयने केलं आणि त्यामुळे त्याचा तो देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. परंतु मी RSSचा कट्टर विरोधक आहे असं म्हणत आणि तेही एका राज्याचा मुख्यमंत्री असताना एखाद्या मुख्यमंत्र्याने असं वक्तव्य करणं हा RSSसाठी सर्वात मोठा दणका मानला जात आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.